आम्ही चाललोय काय झालंय आपले त्र्यंबक भाऊ इकडे बघू शकतो तुम्ही. चालू आहे का बघू शकतो तुम्ही, तुम्हाला दाखवतो काय गोष्ट आहे ती बघू शकता. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि स्वागत तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचे सण एकदम क्रेझी होणार आहे गाईस. तर आज एकदम मजा येणार आहे. आज काय होणार आहे राडा, आज घरी पण मार पडणार आहे आपल्याला. तर आज आम्ही चाललोय सांगू का तर तिथे गेलं दाखवू. पण एक गोष्ट आहे घरच्यांच्या बोलणे पडणार आहे कारण किती गोष्ट घरात अलाउड नाही आहे. आता दाखवून देतो तुम्हाला किती वाजले आहे. एक मिनिट आता वाजलेले 9:45 आणि भाऊ तर झोपलेले होते. झोपेतून उठून घुसून घेऊन आलोय मी आता. आता आपण चाललोय त्या गोष्टी दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावर. तर बघा पुढचा सीन काय होतो. आता आपण आपला एक मित्र आहे त्याला उचलायचं आहे, त्याला घेऊ मग त्या गोष्टीकडे जाऊ आपण. मग तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर. सो फायनली काय झालंय आपले त्र्यंबक भाऊ इकडे बघू शकतो तुम्ही. चालू आहे का तर आता आपण चाललोय ती गोष्ट तुम्हाला दाखवतो. आता तिथे गेल्यावर तुम्हाला सांगणार नाही मी पहिले काय आहे. भाऊ काय काय चालू आहे तुमचं? काही नाही भाऊ, म्हणजे सगळं मजेत ना? पेपर आहे 9 तारखेला, लाईट लागले. अरे बुक काय खतम नाही होता बे. डिप्लोमा तो कोणतं वर्ष चालू होतं? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर. फर्स्ट इयर. कुठे जायचं आपल्याला आता? एमजी जागी. एमजी रोड. एमजी रोडला आहे ती लय लांब आहे ना. तुला आपण आलोय जवळ चालू आहे आपल्या मंजिलच्या. तर आता हे बघा इथं जवळच आहे. आता थांबव लाईनच्या पुढे इथं बाजूला लाव बाजूला बघा इथे आपलं बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो काय गोष्ट आहे ती बघू शकता इकडं. ही गोष्ट घ्यायला आलो होतो आपण. आता बघतोय आपण काय विचार यायचा. नवीन दिसत आहे ना रे तिला. मग ती तर काहीच बघू शकता तुम्ही किती डिसेंट कुत्रे, एकदम शांत आहे, काही ॲग्रेसिव्ह नाही आहे अजिबात. तर बघू विचार चालू आहे आपल्या याच्याबद्दल. काही जे भुकतं आहे पण ते ॲग्रेसिव्ह नाही त्याचं, ते फक्त जवळ बोलवण्यासाठी ते आपल्याला असं भुकतं आहे. एकदम शांत आहे तसं कुत्रं, मस्त आहे. तर काहीच बघू विचार करू आपण. तिथलं तुम्ही काय दाखवणार तुम्हाला हेच ते आपण जे घेऊन जाणार आहे. तर विचार तर चाललं घेऊन जायचा पण आता माझी तरी एवढी हिंमत नव्हती होत कारण की ते कसं मी नवीन आहे आणि ते अंगावर येतं ना, ते मला सवय नाही अजून. याला कशी याला सवय याच्याकडे पण आहे लॅब्राडोर. याचं लॅब्राडोर पण माझ्याकडे होतं थोडे दिवस. बघू आता काय करायचं आहे. नाही संस्कार भावांची काही हिंमत झालेली नाही. ते नवीन अरे नवीन मी मायात आलो होतो 2-3 वेळेस अंगावर. त्र्यंबकला बेकार बसली भाऊ माझ्या हातात नाकाला बसली ते माझ्या अंगावर येत होतं. मग मी थोडा असा हात झटकला ते त्र्यंबकला लागलं ते. कारण की ते मोठं आहे रे खूप, म्हणजे असं वाटलं नव्हतं एवढं मोठं असेल. अपेक्षापेक्षा तर मोठे आहे भाऊ माझे. बोललो होतो ना 9 लय वाढल अजून वाढल ती. पण कुत्रं एकदम भारी आहे, खरं भारी कुत्रं आहे. दुसरा असताना भुकला असतं. भुकलं नाही रे ते, मला ते आवडलं त्याचं. मग ते आता ते उड्या बिड्या मारणं ते थोडं सांभाळून घ्यावं लागेल. थोडं सांभाळून ती कुत्रं आहे ते. आता मला थोडं 2 दिवस मला सवय व्हायला टाइम लागेल, मग होऊन जाईल मला पण सवय. बघू आपण काय करायचं आहे आता. आता बघू पुढं काय होतं. दाखवतो तुम्हाला पुढचे सीन. सगळे झालंय आपल्या त्र्यंबक भाऊंचं घर. तर त्र्यंबक भाऊ चालली. त्र्यंबक भाऊ सांग मग काय होतं. काय होईल ते. ओके तर आता बघा आपण पुढं काय होतं. काय हिंमत नाही होईना कुत्र्याला हात लावायची. थोडं मी लावला हात तसा, पण मग ते लय असं उड्या मारतं ना. शेवटी जर्मनी सगळे कुत्रे राहतात. पाळू शकतो काही विषय नाही. काही झालंय आपण संस्कारच्या घरी आणि आता आपलं काम वगैरे करून आलं ते सगळं. आणि बघितलं असेल तुम्ही आपलं कुत्रं कसं आहे जर्मन शेफर्ड. तर विषय असा आहे गाईस, त्याचं ना तो आता घर शिफ्ट करणार आहे. तर जो जिथं घर घेणार आहे ना तिथं कुत्र्याने ते अलाउड नाही आहे डॉग्स. तर मग त्याच्यामुळे त्याला ते थोडं ठेवायचा प्रॉब्लेम आहे. तर तो म्हटलं आहे की त्याला द्यायचं तर आहेच तो म्हणतो आहे. पण मला असं वाटतं आहे की ते थोडं मोठं आहे ना, 10 महिन्याचं आहे ते. म्हणजे मोठंच वाटतं आहे मला ते 10 महिन्याच्या मानाने. मग ते आपल्याकडे राहील का नाही ते पण एक इश्यू आहे. आणि ते मी असं फरक राहतो ना, एक लहानपणापासून कुत्रं पाळलेलं आणि मोठं घेऊन पाळलेलं. मेल डॉग येतो. तर मग बघू आता काय होतं. मला तर वाटते बघू, विचार करतो मी, घरच्यांना विचारतो एकदा
घरचे काय माहिती ऐकतील का नाही बघू, आपण त्यासाठी फेस करू ती गोष्ट. तर पण मग एक ट्राय करायचं आहे, बघू काय होतं. कारण की मला तर वाटतं की ते मोठं आहे त्याच्यामुळे ते सांभाळणं थोडं अवघड जाईल. बघू, नाही सांभाळलं गेलं तर त्याला सरळ नाही म्हणून टाकू, कारण की कसं ते जीव येतो तर त्याच्यामुळं त्याचं जास्त हे नको त्याच्यासोबत, ते खेळणं चांगलं नाही त्याच्यासोबत. तर मग बघू, आणि असेल तर तसं पण बघू काय होतं ते. तर मग आता हा व्लॉग इथंच संपू आपण. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा कसं वाटलं तुम्हाला डॉग. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. या ब्लॉगसाठी बाय बाय.